च्या मुद्द्याकडे राज ठाकरे म्हणजे सभेच्या व्यासपीठावरचे जणू सचिन तेंडुलकर। ते फॉर्मात असले की त्यांची बॅटिंग भल्या भल्यांची पळताभुई करते, पण गेल्या काही दिवसात त्यांचं भाषण ऐकताना फॉर्म हरवलाय असं जाणवत होतं। खेळपट्टीवर धावा करताना एखादा खेळाडू जसा चाचपडतोय तसं ते दिसत होतं। त्यामुळे त्यांचे आणि पक्षाबाहेरचे चाहते सुद्धा काहीतरी मिस करत होते। पण गुरुवारी म्हणजे आज झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा त्या जुन्या राज ठाकरेंची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली। भूमिका वेगळी असली तरी आश्वासक आणि भाषा स्पष्ट होती, मुद्दा स्पष्ट होता। त्यांच्या भोवती निर्माण झालेलं ईडीचं संशयाचं भूत आणि कथित टांगती तलवार आज त्यांनी भिरकावून दिली। सत्तेला बोचेल टोचेल असे काही सवाल विचारले, त्यावर बोट ठेवलं। त्यांच्या शब्दांना धार होती। राज ठाकरेंच्या समोरचं आव्हान आता मोठं आहे। मरगळलेल्या पक्षाला पुन्हा उभारी देणं, पक्ष संघटना उभी करणं, कार्यकर्त्यांना कामाला लावणं, त्यांच्यात आत्मविश्वास जागवणं, हे सगळं त्यांना करावं लागणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली विरोधी पक्षाची स्पेस राज ठाकरे भरून काढतील का? राज ठाकरेंना खरंच ते जमणार आहे का? चला चर्चा करूया। आपण त्याआधी बघूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईत राजगर्जना झाली। माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आरएसएसची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती। त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही। त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर। मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निशाण्यावर होते सत्ताधारी। गावात किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? एक पण नाही। मुंबईतल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडली। विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि त्यांनी एक प्रकारे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाटा आलो। कारण लोकांमध्येच संभ्रम होता, हे काय आहे, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला। एवढंच काय तर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत फिरलेल्या मतदानावरूनही सवाल उपस्थित केला। 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे, बरोबर बोलतोय? एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात। 6 आमदार येतात, बरोबर आहे? सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात। राज ठाकरे एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांनी कशा प्रकारे वेळोवेळी राजकीय भूमिका बदलल्या याची जंत्री वाचून दाखवली। 78ला परत एक निवडणूक झाली, त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं। शरद पवार मुख्यमंत्री झाले, ते आहे ना ते वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून वगैरे ते सगळं प्रकरण। आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ, त्याला भारतीय जनता पार्टी झाली नव्हती, हा जनसंघ पुलोदमध्ये शरद पवारांबरोबर होता। राज ठाकरेंचा हा सत्ता विरोधी सूर पाहून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं। त्याला कारणही तसंच आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देत निवडणुकीतून सपशेल माघार घेतली, तसंच महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या। खरं तर 2019 नंतर मनसे भाजपची जवळीक वाढली, त्यामुळे महाविकास आघाडी राज ठाकरेंच्या निशाण्यावर होती। पण आता अचानक मनसेच्या इंजिननं ट्रॅक बदलला आणि त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। राज ठाकरेंच्या या भूमिकेमागे आगामी महापालिकेचं राजकीय गणित तर नाही ना? मनसे आत्तापासून महायुतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? की महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून राजकीय बार्गेनिंगची पॉवर वाढवण्याचा हा प्रयत्न आहे, असे कितीतरी सवाल विचारले जात आहेत। मनपा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचा हा सत्ता विरोधी सूर मनसेच्या बदललेल्या राजकीय भूमिकेची नांदी ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज ठाकरेंच्या आजच्या भूमिकेच्या नंतर काही सवाल निर्माण झालेत। हे सवाल कुठले आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून। राज ठाकरेंनी आज घेतलेली भूमिका
त्यानंतर राज ठाकरेंच्या टार्गेटवर पुन्हा भाजप आलंय का? राज ठाकरेंची ही जी आजची भूमिका आहे तो युटर्न आहे की नवी राजनीती आहे? सवाल आपल्याला विचारायचा आहे. पाहुण्यांसोबत आपण त्याच्याबद्दलची चर्चा करूया. राज ठाकरे विरोधकांची स्पेस खरंच घेतील का? कारण आज विरोधकांची एक मोठी स्पेस महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे ती स्पेस घेतील का? राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपली तलवार परतली. राज ठाकरे जे जुने होते, जे हल्ला चढवायचे, ते राज ठाकरे पुन्हा आपल्याला दिसतील का? आज त्याची झलक होती का? हा ट्रेलर होता का? आता यानंतर चर्चाही अशी सुरू झाली आहे, जर विरोधात हे दोघंही असतील, जे भाजपच्या जवळ गेले होते आज ते विरोधात गेले, मग ठाकरे दोन एकत्र येणार आहेत का? अनेक सवाल आहेत. चला चर्चा करूया. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर. ताई, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत थोड्याच वेळात भाजपचे आमदार अमित गोरखे जोडले जातील. आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत. अविनाशजी, तुमचंही स्वागत आहे. अमित पण आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अमित गोरखे, अमितजी स्वागत आहे तुमचंही. आणि आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर आहेत. उत्तमजी, तुमचंही स्वागत आहे. पण मी या चर्चेची सुरुवात ताईंपासून करणार आहे. खूप दिवसानंतर आलात ताई, पण खूप दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं का की जुने राज ठाकरे आज पाहायला मिळाले? भाषण पाहिलं असेल तुम्हाला माहिती आहे, पण राज ठाकरेंचं आजचं भाषण, त्यांची भूमिका युटर्न आहे की तुम्हाला ती राजनीती वाटते? मुळामध्ये ज्या पद्धतीने राजसाहेब भाषण करतात की बऱ्याच वेळेला त्या येणाऱ्या निवडणुका किंवा कार्यकर्त्यांमध्ये भरणारा जोश तो त्यांच्या भाषणामध्ये दिसत असतो. आता अनेक मुद्दे आपण पाहिले, त्यांचा खरा रोग नक्कीच भाजपावरती आहे, सत्तेत असलेल्या एकट्या भाजपाबरोबर आहे. त्यामुळे जो नेहमी प्रत्येक इलेक्शनला एक महाराष्ट्रात, मुंबईत संभ्रम निर्माण होतो आणि त्याचा पहिला फुगा कायम राजसाहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि राजसाहेबांनी जे काही मुद्दे मांडले ते अगदी सगळेच चुकीचे असं मी म्हणणार नाही, कारण ते एका पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या आडनावाला एक ठाकरे, एक जो महाराष्ट्रात ठाकरे नावाला एक जो वजन आहे, वलय आहे, वजन आहे. त्यामुळे मी निश्चित असं म्हणेन, एक कार्यकर्ती म्हणून हे पक्षाचे नेते पद वगैरे हे नंतर, की एका पक्षप्रमुख आणि कार्यकर्त्यांना नेमकं कसं बळ दिलं पाहिजे ते बळ आज त्यांच्या भाषणातून दिसतंय. आता ते बळ कार्यकर्त्यांमध्ये नक्की दिसतंय, म्हणजे दिलंय. आता तेच बळ मतदारांमध्ये कसं पोहोचेल येत्या काही याच्यात, ते प्रत्येक निवडणुकीनंतर लागलेल्या निकालानंतर ते कळतं. त्यामुळे थोडं आपल्याला पण वाट बघावी लागेल. तुम्ही इंडिकेट करताय की ते फक्त भाषणापुरतच असतं आणि मतांमध्ये दिसत नाही, हे तुम्हाला इंडिकेट करायचंय? म्हणजे आम्हाला जे इंडिकेट झालं ते मी बोलतोय. मी म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेकदा स्वतःच्या भाषणांमधनं राज साहेबांनी ते सांगितलंय की एवढी सगळी गर्दी असते, सगळे तुम्ही कार्यकर्ते मेहनत घेता, मग मतांमध्ये ते परिवर्तन का नाही होत, हा माझा प्रश्न नाहीये. हा त्याने अनेक भाषणांमध्ये कार्यकर्त्यांना विचारलेला प्रश्न आहे. मी ते असं म्हणणार नाही. मला असं वाटतं की पक्षप्रमुख म्हणून ज्या पक्षप्रमुखाला अनेकदा म्हणजे बदले काही पिरियड सोडला, पण अनेकदा हे मोठे मोठे धक्के पचवावे लागले. त्यामुळे कार्यकर्ता संभ्रमित होतो. त्याचबरोबर जनतेला पण कळत नाही नेमकं कुठल्या ट्रॅकने जायला पाहिजे. हे निवडणुकीच्या लागलेल्या त्यांच्या म्हणजे लढलेल्या निकालानंतरच मी म्हणते. मी त्याला एकच बाजू असेल की अनेक कांगोरे असतील ते तपासावेत. ठीक आहे. मला या चर्चेत अविनाशजींकडे जायचंय. अविनाशजी, महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, नेहमी पडतो. ठीक आहे, राज ठाकरेंनी सुरुवातच आज अशी केली की ते म्हणाले की अनेकांनी अनेक वेळा भूमिका बदलल्यात, मग माझ्याबद्दल का?
म्हणजे त्यांनी कुठेतरी सुतवाच केलं की मी आज पुन्हा भूमिका बदलतोय. असं का होतंय आणि का झालं? राज ठाकरेंना एवढा भाजपचा राग का आला? सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. उत्तर देऊ? हा प्लीज. कसं आहे, आज संपूर्ण महाराष्ट्राचा मेळावा होता हम्म, आणि सर्व महाराष्ट्र सैनिक अत्यंत उत्साहात आणि जोशात आले, हम्म, कारण सन्मान्य राजसाहेब ठाकरे मार्गदर्शन करणार होते. आणि राजसाहेबांचं भाषण आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल, तर ते उत्तम असं भाषण होतं. त्याच्यात त्यांच्यावर केलेल्या आरोपांची किंवा इतर पक्षांनी घेतलेल्या भूमिकांची ही संपूर्ण त्यांनी त्याच्यामध्ये उलगडा केलेला होता, भाषणामध्ये संपूर्ण केला. हम्म, आणि आम्हाला कोणालाही वाटत नाही, तुम्ही नीट अभ्यास केलात, आपण हुशार आहात, तर राजसाहेबांनी भूमिका कधी बदलली नाही, हम्म, परंतु चांगल्याला चांगलं आणि चुकीला चूक हे म्हणण्याची त्यांनी कायम ठेवली. हम्म, त्यांनी कायम ठेवली आणि त्याच्यामुळेच आम्हाला सुरुवातीच्या काळात यश असं उत्तम मिळालं. हम्म, यशाबरोबर अपयश सुद्धा येतं, परंतु सत्य करता किंवा खुर्ची करता आम्ही युतीतनं लढलो नाही आणि आघाडी स्थापन केली नाही, हम्म. किंवा सत्य करता किंवा आम्ही कुठल्याही प्रकारच्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट केल्या नाही. ताई सेकंडली हसतायत. राजसाहेब ठाकरे, नाही चांगली गोष्ट, आम्ही किशोरी त्यांचा कायम आदर करतो, 100% त्या हा, खूप पण सिनियर आहे. एक असं नाही आणि- का हो सर की तुम्ही ठीक आहे, तुम्ही चांगल्याला चांगलं तुम्हाला म्हणता, उत्तर वाईटाला देतोय. वाईट म्हणता. मी उत्तर बरं, देतोय, please, आपल्या please, प्रश्नाचं please, उत्तर please, उत्तर देतोय. द्या नंतर. मला तुम्ही त्यांची एक भूमिका सांगा. हा. ह्या देशातले ते पहिले, थोडा वेळ घेईन आपला, नंतर पाहता मला कमी वेळ द्या. या देशातले ते पहिले नेते होते जे गुजरातला जाऊन आल्यानंतर सर्वप्रथम मानले होते की मोदीजी मुख्यमंत्री झाली पाहिजे, हम्म, आणि त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. पण त्यांना जेव्हा वाटलं हम्म, की त्या अपेक्षांची पूर्तता जनतेकरता झालेली नाहीये, हम्म, तेव्हा तेच पहिले नेते होते, त्यांनी विरोध केला होता, हम्म, लक्षात ठेवा. आणि जेव्हा 370 CA NRC हम्म, हे जेव्हा गोष्टी जेव्हा घडल्या, हम्म. तेव्हा सन्मान्य राजसाहेब ठाकरेच पहिले नेते होते ज्यांनी सन्मान्य मोदी साहेबांचं अभिनंदन केलं होतं. त्यामुळेच आता जेव्हा त्या विरोधात जो मोर्चा निघाला होता, तेव्हा काय प्रकारच्या गोष्टी घडल्या होत्या मी आता इथे नव्याने सांगत नाही, परंतु त्या विरोधात कुठल्या इतर पक्षांनी मोर्चा काढला होता का? हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या फक्त सन्मान्य राजसाहेबांच्या मनसेनेच मोर्चा काढला होता. हम्म. त्यामुळे कुठली भूमिका कुठलीही बदललेली नाहीये, परंतु कसं असतं, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं हे म्हणायची ताकद लागते. आणि राजकारण असेल, व्यवसाय असेल, कुटुंब असेल, चढ उतार कायम येत असतात. आम्हाला जनतेने किंवा राजसाहेबांनी भरपूर दिलेलं आहे. 100च्या वर नगरसेवक पूर्ण आले होते, सन्मान 13 सर. आमदार आले होते. सर सर पूर्ण सन्मान, तुमच्या भूमिकेचा सन्मान. तुम्ही एक पक्ष आहात, तुम्हाला पूर्ण निर्णय घेण्याचं ते स्वातंत्र्य आहे आणि तुमच्या त्या सगळ्याचा सन्मान. पण प्रश्न हा आहे, मी कार्यकर्त्याच्या मनातला प्रश्न विचारतोय. बोला ना. तुम्ही जेव्हा चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची अशी भूमिका घेता, तेव्हा कार्यकर्त्याला कळत नाही की आता साहेबांना ह्याला चांगलं म्हणायचंय की वाईट म्हणायचंय. मग आता नाही, प्रत्येक असं- वेळी भूमिका त्या चांगल्या वाईटाच्या ह्याच्यामध्ये कार्यकर्ते संभ्रमित होत आहेत असं नाही का वाटत? नाही, कार्यकर्त्यांना काय होतं, माध्यम संभ्रमित करतात किंवा विरोधी पक्ष असतो तो संभ्रमित करतो की सुपारी घेतलेली आहे म्हणून. सुपारी घेणं कशाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? एका पक्षाबरोबर प्रचार करायचा, त्या पक्षाच्या नेत्यांची होल्डिंग लावायची, त्यांच्याबरोबर दुसऱ्याला पाडा म्हणून सांगायचं, हा, आणि जे पडलेत त्यांच्याबरोबर सत्तेत जायचं आणि खुर्ची बळकवायची. तर आम्ही त्याला करत नाही, सुपारी तुम्ही घेणं करता का? मी विचारतो ताईंना. लक्षात ठेवा. प्लीज कळलं प्लीज का? मी बोलते ना, प्लीज बोला मी बोला. बोलते. हम्म. 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं द्या मला, 2 मिनिटं, मग आपण नक्की बोला. हे जे काही काय आहे, बोलतायत हे ना, टीकेला 2 मिनिटं द्या, मग आपण बोला. बरं बरं, हा, कारण नक्की. मला दुसऱ्या मी दोन आदरपूर्वक पाहुण्यांना पण आपणाला चर्चेत सांगतो. आणायचंय वेगळा नक्की, मुद्दा नक्की. घेऊन. हा, कसं एक लक्षात ठेवा, जेव्हा ते एखादी म्हणतात, तेव्हा ती अत्यंत प्रखर असते आणि खरी असते. आणि पुन्हा तुम्ही जर 17 वर्षाचा पक्षाचा इतिहास काढलात तर तुम्हाला कळेल की राजसाहेबांनी सत्तेकरता किंवा खुर्ची करता कुठल्याही प्रकारची मॅनिप्युलेशन केलेली नाहीये, कुठल्याही विचारांना प्रतारणा केलेली हो, नाहीये. गेल्या मराठी भाषा, मराठी साहेब. माणूस, मराठी संस्कृती आणि हिंदुत्व याच्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरे कुठल्या टोकाला ठीक गेले आहे. किशोरीताई, 100पेक्षा जास्त किशोरीताई cases बोला झालेले बोला, आहेत. वेळ कमी आपल्याकडे, हेच एक तुम्हाला एक मुद्दा आता पटकन घेऊ. हा. मला- त्यामुळे भूमिका ते बदलली हे कळतच कोणी नाहीये. मान्य करणार नाही. ठीक आहे ठीक आहे, तुमची बाजू झाली. मला हिंदुत्वाच्या ताई आणि कोण मागे गेले? हिंदुत्वाबरोबर मी आहोत. ज्या ताई, आपण परत- हिंदुत्वाबद्दल बोलताय. ऐका 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 परवा ऐका बँड्राला आपण मला आंदोलन पूर्ण केलं बोलू दे. होतं, बेकायदेशीर पूर्ण झोपड्या बोलू दे. पाडायला आले तेव्हा. सॉरी, मला बोला बोलू दे ना. तुम्ही जर मध्ये बोलणार असाल तर मी बद्दल बोला बोला बोला. नाही, बोला बोला, ताई, एक एक बोला. एक एक जण. त्यामध्ये हिंदुत्व काय बाजारात विकत मिळत नाही. हिंदुत्व प्रत्येकाने म्हणजे आपापल्या धर्माचं हे जगायला लागतं, तो दिसायला लागतं. आता राहिला तुम्ही सांगताय की तुम्ही एका बरोबर लढलात, दुसऱ्या बरोबर हे केलं. मुळामध्ये ज्या पक्षाबरोबर आम्ही इतके वर्ष मैत्री केली त्या पक्षाच्या 2014 पासून
बदललेल्या भूमिकेबद्दल बोलते. त्या 14 मध्ये जे आज आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हम्म, त्यांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं हम्म, की हा घ्या आमचा राजीनामा. हे मी नाही, स्टेजवर बोललेले कल्याणच्या. आणि त्यावेळेला त्यांनी त्या पक्षाच्या भूमिका मांडल्या. हा. आपली कसे सगळे होलक होते. हा, पण त्याबरोबर मग पक्षप्रमुख म्हणून हम्म, ज्या वेळेला 19 ला हम्म, आम्ही एकत्र लढलो, 14 ते 19 जे काही आम्हाला उठपटांग करून मारलं जात होतं हम्म, ते त्या पक्षातल्या असलेल्या आमदारांना माहिती होतं. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुमचे त्यावेळेचे आमदार आले, ते टिकले नाही, ते निघून गेले, त्यानंतर तर आलंच नाही. मग गेल्या 6 महिन्यात तुम्ही ज्या काही कोण कोणाच्या घरी जात होते, कोण कोणाच्या मंत्री महोदय जाऊन बजेट काय करत होते, पण ही लक्षणं कुठली? म्हणजे बरोबर मी नाही मी गेलो. 30 सेकंदात उत्तर घेण्याचा प्रयत्न करतो, पण अविनाशजी गेलेत आता. अविनाशजी 30 सेकंद आहेत. मला दुसऱ्या 2 पाहुण्यांना वेगळ्या मुद्द्यावरती चर्चेत आणायचे, जो आज राज ठाकरेंजींनी उपस्थित केला. प्लीज 30 सेकंदात तुम्ही उत्तर द्या. नाही, तांत्रिक कारणामुळे ते गेलेले आहेत. मला या चर्चेमध्ये आता आणायचंय उत्तम जानकर यांना. उत्तमजी, आज राज ठाकरे यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले निवडणूक झाली, निकालाला सन्नाटा महाराष्ट्रात का आहे? जो मुद्दा तुम्ही ईव्हीएमच्या बद्दल उपस्थित करत होतात, त्याच निकालावरती त्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला. ईव्हीएमचं नाव घेतलं नाही, पण या निकालावरती सवाल उपस्थित केलेला आहे. राज ठाकरेंनी आज जी भूमिका मांडली मित्रपक्ष म्हणून महाविकास आघाडीतला, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? हे राजकारण वाटतं, युटर्न वाटतो, काय? नाही, नक्कीच राजसाहेब हे मोठे नेते आहेत. आणि जे मी स्वतः अनुभवलं, माझ्या मतदारसंघामध्ये जे अनुभवलं, हम्म, माझ्या मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर, मी महाराष्ट्रामधली त्याच्या खोलामध्ये जाऊन माहिती घेतल्यानंतर, मला जे राजसाहेबांनी आज मुद्दे मांडलेले आहेत, ते मी 1 महिन्यापूर्वी आपल्या माध्यमातून हम्म, किंवा दिल्लीला सुद्धा निवडणूक आयोगाकडे मी प्रत्येक मतदारसंघ वाईज काय काय झालं, हम्म, कुणाला कशा पद्धतीचा फॉर्म्युला लावला, हम्म, ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग कसं केलं जातं, मताची ट्रान्सफर कशी केली जाते, चिठ्ठ्या कशा छापल्या जातात, लोकसभेला 7 सेकंदामध्ये ही प्रोसेस पूर्ण केली जायची. हम्म, मतपत्रिका छापणं 4 सेकंदाचा वेळ आहे, 2 सेकंद त्या व्यक्तीला मतदाराला दाखवणं आणि 1 सेकंदामध्ये ती तुटून पडणं. हम्म, हे लोकसभेला 5 टप्प्यामध्ये बरोबर होत होतं. 6व्या आणि 7व्या टप्प्याला ते झालं नाही, तो आमचा टप्पा नव्हता. हम्म, पण ह्या 5 टप्प्यामध्ये गडकरी सोडून बाकीचे कुणी वाचले नाहीत. हम्म, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. बरं. आणि ज्या वेळेला विधानसभेमध्ये हे मतदान सुरू झालं, हम्म, त्यावेळी याला प्रिंट करण्यासाठी 4 सेकंदाचा वेळ होता, म्हणजे एकूण 7 सेकंदाचा जो सगळा मिळून वेळ. हम्म, त्यावेळेला एका माणसाची पत्रिका त्या ठिकाणी प्रिंट केली जाणं आणि तीच पत्रिका 3-4 पुन्हा दाखवली जाणं, त्याच्या आतमध्ये ब्लॅकाच लावणं, त्याच्या आतमध्ये लाईट लावणं, हम्म, आणि ही प्रोसेस व्हीव्हीपॅट मधली करून त्या ठिकाणी माझ्या स्वतःचे काही म्हणजे चलाक मतदारांनी काढलेले व्हिडिओज मला मिळाले. आणि त्या व्हिडिओज पाहिल्यानंतर 41 व्हिडिओ आहे हम्म, की त्या ठिकाणी ती पर्ची तुटत नाही. बरं. आणि अशाच तुम्ही गंभीर आरोप करताय. मला वाटतं जे- वेळ माझ्याकडे कमी आहे, तातडीने मला उत्तर घेणं याचं आवश्यक आहे, म्हणून मी उत्तर हे घेतो. राजसाहेबांनी सांगितलं ते तंतोतंत खरं आहे. हा, आणि या राज्याला अपेक्षाच होती की अजितदादांचे सुद्धा 4-5 आमदार येणार नाहीत. पण मी त्याचा अभ्यास केल्यावर तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, खात्रीने सांगतो की त्यांचे 12 आमदार निवडून आलेले आहेत. हम्म, एकनाथ शिंदेचे 18 आमदार निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार निवडून आलेले आहेत. हम्म, आणि त्यांना सपोर्ट करणारे 3 आमदार अपक्ष आलेले आहेत. हम्म, अशी मिळून 110 ही त्यांची बेरीज आहे. पण हम्म, जे 2000 निवडून येणार होते ते लाखाच्या फरकावर गेले. हम्म. म्हणजे त्यांचे ठीक काय आहे. लोक नाही निवडून मी येणार मी मी उत्तर घेतो. अमित गोरखेजी, तुम्ही आता सत्तेत प्रचंड बहुमतानं लँडस्लाइड विक्ट्रीनं आलात, पण तुमच्या या विजयावरती तुम्हालाच विश्वास नाही असं राज ठाकरे म्हणाले. तुम्हीच अजून चाचपडताय की आपण जिंकलो कसे? खरंच असं आहे का? हा विजय कुठल्या तरी यंत्रणेनं केलेला आहे असं राज ठाकरेंना वाटतंय? संशय आहे त्यांना विजयावरती तुमच्या?
विरोधक तर म्हणतायत की ईव्हीएम मॅनेज केलेलं आहे. काय नेमकं उत्तर आहे तुमच्याकडे या सगळ्याचं? कालपर्यंत तुमचे ते विरोधक आहेत, ते विरोधक आहेत जे बोलत होते कालपर्यंत, ते विरोधक आहेत. तुमचा मित्र असलेले राज ठाकरे आज तुमच्यावर सवाल उपस्थित करतायत. उत्तर द्या. राज साहेब खऱ्या अर्थानं खूप मोठे नेते आहेत आणि आजचं त्यांचं स्टेटमेंट, आज त्यांचं भाषण मीही मगाशी व्यवस्थित ऐकलं. त्यांनी असं म्हटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणीतरी मोठे अधिकारी त्यांना म्हटलं एवढा म्हणजे सन्नाटा का आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण एकतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कुठलाही ज्यावेळेस विजय होतो त्या विजयाचा उन्मेष केला जात नाही, तो विजय शांत. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आमचे विजय मिळाले त्या ठिकाणी मोठ्या रॅलीज झाल्या. आज लाडक्या बहिणीचा जो आशीर्वाद असेल महाराष्ट्रामध्ये, एकनाथ शिंदे सरकारच्या काळात, देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात, अजितदादा पवार सरकारच्या काळात जे काम झालं ते भावलं आणि या दृष्टीने हा विजय होता. लोकसभेला ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष मागे राहिले त्याच वेळेस हे विरोधी पक्ष नेते, विरोधी सगळेच, त्यांना खूप छान वाटत होतं. त्यावेळेस ईव्हीएम कुठे गेली होती. आणि मला दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या निदर्शनास आणायचा आहे, तो म्हणजे ज्यावेळेस राज ठाकरेंचे 13 आमदार ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस हे मतदान ईव्हीएम वरच झालं होतं. त्यावेळेस हा आक्षेप का नोंदवला गेला नाही? ठीक आहे, भारताचा एक मिनिट घेतो आणि थांबवतो. भारताचा जर आपण इतिहास पाहिला, ईव्हीएम का करावं लागलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2दा मतदानात हरवलं गेलं. दुसऱ्यांदा ज्यावेळेस नारायणराव काजूलकरांनी हरवलं त्यावेळेस 73,000पेक्षा जास्त ज्या मतदान झालंय ते अवैध ठरवण्यात आलं. कारण का? त्या चिठ्ठ्या होत्या. मग अशा प्रकारचं मतदान ज्यावेळेस पूर्वी काँग्रेसच्या काळात हॅक व्हायचं, म्हणून हे ईव्हीएम आणलंय ना. आणि हे या ईव्हीएम वर आज अमेरिका सारख्या देशातले लोक येऊन पण इथं एका दिवसात कशी मतमोजणी होती यावर संशोधन करत असताना आपले नेते मात्र अजूनही जानकरांसारखे या ईव्हीएम वर आक्षेप घेतात. मला आश्चर्य वाटतं. अरे एक माणूस तुमच्या भारतामध्ये नाही का जो ईव्हीएम जानकरजी उत्तर द्या. गोरखे साहेब, मला तुम्हाला सांगायचं आहे की मतदान बाद होणार नाही. मागची उदाहरणं ती फार पुराण्या काळातली झाली, रामायण महाभारत काळातली झाली. आता प्रिंटर ठेवा, ह्या व्हीव्हीपॅट मधून प्रिंटर बाहेर ठेवा, हातामध्ये चिठ्ठी द्या आणि पारदर्शक मतदानाची पद्धत अवलंबा, एवढाच आमचा सवाल आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गडबड केली हे आमचं म्हणणं आहे. अभ्यंकरजी त्यांचा सवाल आहे की आतापर्यंत तुम्हाला जेव्हा जिंकून आला तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम नाही, तेच आहे ते सगळं. जेव्हा तुमचे आमदार आले तेव्हा काय, आणि मग कालपर्यंत का नव्हतं वगैरे वगैरे. प्लीज उत्तर झालं. मी निवडून आले. तुमच्या मित्रावर तुम्हाला संशय कधी आला बरं? माझ्या मित्रावर संशयाचा प्रश्न येत नाही, हा त्या प्रक्रियेवरती घेतलेला संशय आहे, लक्षात घ्या. कळलं का? आणि तो संशय आधीच व्यक्त केला होता. आता जे विरोधक बोलतायत ना, हे 5-6 वर्षापूर्वी राजसाहेब ठाकरे आधीच बोलले होते, निवडणूक आयोगाला जाऊन भेटले होते, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे कुठलेही प्रगत देश हे आता ईव्हीएम वापरत नाहीत. आणि जर आपल्या विजयाची खात्री एवढी प्रचंड मोठी असेल तर त्याच्याकरता ईव्हीएम पेक्षा बॅलेटवरती जा, किंवा ईव्हीएम मध्ये इतकी सुधारणा करा, इतकी ट्रान्सपरन्सी करा की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जाणार नाही. इथे लोकसभेला येतात पण मतं मिळत नाहीत म्हणून सुद्धा तुमचा संशय अधिक बळकट झालाय? अजिबात नाही, अजिबात नाही. मग तसं मी तुम्हाला उलट सांगतो. लोकसभेला मिळालेली महाविकास आघाडीला मतं आणि त्याच्यानंतर 4 महिन्यात असा काय चमत्कार घडला की महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेता सुद्धा बसू नये, इतका दारुण पराभव व्हावा. अशा कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या होत्या आता जे सत्तेत आलेत त्यांनी महाविकास आघाडीचा धुवा उडावा. ठीक आहे, शेवटचा एक मिनिट त्याचं उत्तर माझं राहिलंय द्यायचं. मग अशी मिटकरी साहेब काहीतरी बोलले की काहीतरी सकाळी उठायला लागतं आणि काहीतरी हे करायला लागतं वगैरे. तर मला वाटतं सकाळी ते चहा किंवा खारी घेऊन राजसाहेबांना भेटायला येत नाहीत की राजसाहेब ठाकरे किती वाजता उठतात, पहिलं. दुसरं, सन्मान्य अजितदादा पवार 100% त्यांचा आदर करतो, ज्येष्ठ नेते, हुशार नेते, राजसाहेबांसारखे स्पष्ट वक्ते आहेत. परंतु त्यांच्यासारखा कर्तव्यनिष्ठ सुद्धा माणूस असताना स्वतःच्या मुलाचा पराभव पाहिला हे बहुधा मिटकरी विसरले असावे. स्वतःच्या पत्नीचाही आता पराभव झाला. हे राजकारण आहे, ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडल्यात. आणि असा काय साक्षात्कार झाला की सडनली स्वतःच्या काकांनी, सन्मान्य पवार साहेबांनी स्थापन केली राष्ट्रवादी सोडून, तोडून, फोडून, ज्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच पक्षात जाऊन बसावं, उपमुख्यमंत्री व्हावं.
ही या महाराष्ट्राची सध्या झालेली शोकांतिका आहे. आणि याचं मूळ जर तुम्ही शोधायला गेलात तर साधारण सगळे गप्प आहेत. राजसाहेबांसारखा एक नेता बोलतो याच्या विरोधात, आता विरोधक याच्यावर बोलायला लागलेत. त्यामुळे मला ताईंना विचारायचं आहे, राज ठाकरे ज्या आवाजात बोलतायत, तुम्ही भाजपच्या जवळ जाताना दिसतायत, भाजपचे काही नेते तर म्हणतात की आम्ही पुन्हा युती झाली तर आम्हाला आनंद होईल. हे काय चाललंय म्हणजे नेमकं कोण जवळ चाललंय, कोण कुणाच्या लांब चाललंय? मी प्रत्येक वेळेला सांगत आली आहे की इलेक्शन जवळ आल्यानंतर लोकांना आपण कन्व्हिन्स करू नाही शकलो तर कन्फ्युज करून सोडा. ती प्रकरणं आता चालू आहेत. बरं, 4 महिन्यात असं काय घडलं? 4 महिन्यात लाडकी बहीण ही फारच उदार झाली आणि मतं दिली. आज त्याच लाडक्या बहिणीला पश्चाताप होतोय, कारण ते निकष तेव्हाही होते, परंतु जुलै ते इलेक्शन पर्यंत सगळे निकष बसतानाच बांधून ठेवले होते. आता तेच निकष पुन्हा वापरायला लागले. लाडक्या बहिणींना आता भयभीत झाले. लाडक्या बहिणींना कळून चुकलंय की आपण 1500 रुपयामध्ये आपण आपल्या मुलांचं भविष्य विकलं. हे आता ते लोकांना कळायला लागलेलं आहे. त्यामुळे हे काय घडलं ते काय घडलं म्हणण्यापेक्षा तुम्हाला लोकांनी आता संधी दिली आहे. पण ताई मला एक सांगा ना. मला पहिलं म्हणू दे. मंत्र्यापेक्षा पालक होण्यापेक्षा पालकमंत्री नाही बनायचं, पालकमंत्री बनायचं. ती भांडणं सोडून लोकांच्या कामाला लागा. पण ताई 2 ठाकरे एकत्र येणार का? कारण आता ते भाजपासून दूर गेले. तुम्ही दोघे एकत्र येणार का? दोन्ही पक्षप्रमुख ठरवतील. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते. तुमची काय भावना आहे सांगा ना एकदा. माझ्या इथे भावनेला हे नसतं. दोन्ही पक्ष भावनेवरच चालणारे असलेल्या घटना ह्या महत्वाच्या असतात. त्यामुळे माझा पक्षप्रमुख म्हणून माझे जे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जे कुठची भूमिका घेतील त्या भूमिकेशी आम्ही कार्यकर्ते समरस होतो. जानकर साहेब, आता तुमच्या सोबत येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे? राज ठाकरे विरोधकांच्या सोबत येऊ शकतात? नाही, नक्कीच त्यांनी याची सखोलपणानं माहिती घेतलेली दिसते. आणि जर माहिती त्यांच्याकडं संपूर्णपणे उपलब्ध नसेल तर मी 2 दिवसामध्ये त्यांना भेटणार आहे. आणि माझ्याकडे जे माहितीचा डाटा आहे पूर्णपणे, तुम्ही राज ठाकरेंना भेटणार आहात? 2 दिवसामध्ये मी राजसाहेबांना भेटणार आहे. बरं. आणि माझ्याकडे जे व्हिडिओज आहेत त्याची ऍक्च्युअली प्रक्रिया काय घडली, प्रोग्रामिंग कसं केलं गेलं. पूर्वी कंट्रोल युनिट कडून व्हीव्हीपॅटला डिमांड दिलं जायचं आणि आम्ही एक मत नोंदवलेलं आहे, तुम्ही एक पत्रिका छापा. आता मात्र त्यांनी ते चेंज केलेलं आहे. व्हीव्हीपॅट एवढ्या पत्रिका नोंदवल्यानंतर व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिटला गायडन्स करतं की तुम्ही एवढं नोंदवा, मी एवढ्या पत्रिका सोडलेल्या आहे. आणि त्यांचं प्रोग्रामिंग 1 1, 2 1, 3 1, 4 1 आणि 5 1 हे सगळं मी काढलेलं आहे. आणि हा डाटा राजसाहेबांना मी त्या ठिकाणी दाखवेन. आणि नक्कीच ही भूमिका कुणी ना कुणीतरी ही चळवळ पारदर्शी निवडणुकीसाठी आणि या देशासाठी लोकशाहीसाठी गत्यंतर आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही नक्कीच जे मला करता येईल ते मी तर करेनच, पण जे या चळवळीमध्ये येतील त्यांना सुद्धा ही माहिती मी नक्की पुरवेन. बरं, अमितजी शेवटची कमेंट मला तुमच्याकडून हवी आहे. राज ठाकरेंसारखा मित्र तुम्ही मेहनतीनं कमवलेला होता, तो मित्र तुमच्यापासून दूर जातोय हे आज स्पष्ट झालं का? गेलाय जवळपास असं स्पष्ट झालंय का? लक्षात घ्या, राजसाहेब नेहमी परखड भूमिकेसाठी खऱ्या अर्थाने ते प्रसिद्ध आहेत. आणि आज त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आणि भूमिका मांडत असताना मागची जर निवडणूक पाहिली आपण तर त्यामध्ये लहू जिहाद सारखे मुद्दे असतील किंवा दिल्लीतनं जे फतवे निघाले त्याच्या विरोधात बोलणारे राजसाहेबच होते. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींचा तर सपोर्ट होताच, पण खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी सरकार यावं ही राजसाहेबांची भूमिका होती, ती भाजपची भूमिका होती. त्यामुळे राजसाहेब या हिंदुत्ववादी सरकारच्या विरोधात जाणार नाही असं माझं मत आहे. मी पेडणेकर ताईंना त्या म्हटल्या आमच्या लाडक्या बहिणी नाखुश आहेत. ताई, आपल्या घरात असलेल्या मोलकरणीला विसरा 1000 रुपये आपल्या मुलाच्या क्लाससाठी ती वापरते, फीस भरण्यासाठी. त्यावेळेसचा तो आनंद आहे, तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतो. तुम्हाला पण हा लाडक्या बहिणी असतील किंवा हे हिंदुत्ववादी सरकार यावं, भारतीय जनतेचे जे धोरण हे अशा स्वरूपाचं सरकार आहे. त्यामुळे राजसाहेब जरी बोलले असतील तरी मला असं वाटत नाही त्यांची जी हिंदुत्ववादी जी भूमिका आहे
ती नक्कीच भाजप सोबतची, भाजप सारखी असं मला वाटतं. ठीक आहे ताई. एकच. हा प्लीज प्लीज. एकच. मुळामध्ये ज्या काँग्रेसचे बडे बडे नेते हे भाजपाने घेतले, ते तर बाळकडू काँग्रेसचं पिऊन आलेले होते. हा. तुम्ही त्यांचं बाळकडू कसं काय बदलताय? त्यांचा डीएनए तो काँग्रेस आहे, ते तुम्हाला चाललंय. आता अर्थात फक्त उद्धवजी त्या काँग्रेस बरोबरच तुम्ही गेलात ना ताई. ज्यांचा डीएनए काँग्रेस आहे त्यांच्यावरच तुमचा पक्ष गेला ना. नाही, पक्षातले डीएनए मागील एक भाजपाचा डीएनए का हे आता लोकांना लक्षात घ्या. तुम्ही ज्या काँग्रेसचा डीएनए काढताय ना त्या काँग्रेस बरोबर तुम्ही आता हे विसरून चाललाय. नाही नाही, आम्ही तुमच्यामुळे गेलो. उलट तुम्ही 2014 कोण कुणामुळे जात नाही. तत्व तुम्हाला पूर्वी जी तत्व तुम्हाला वाटत होती, पटत होती, ती हिंदुत्ववादी तत्व तुम्ही सगळी सोडली आणि म्हणून काँग्रेसकडे गेलं. हे वेळोवेळी सिद्ध झालंय. आणि आताच्या येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला पण जनतेला कळून चुकलंय की कोण नेमकं या हिंदुत्ववादी सरकार बरोबर राहतंय, कोण असणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात तुम्हाला नक्की कळेल. पण किशोरीताई महाराष्ट्राला एक दिसतंय ना, तुम्ही ज्या त्वेषानं लढत होतात भाजपच्या विरोधात, थोडेसे तुम्ही पण मवाळ झाला आता सत्ताच्या नंतर थोडं. लोकांना पटलं नाही ना ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या महाराष्ट्रात सीट आल्या, ते लोकांना पटलंच नाही ना. जी शिवसेना हिंदुत्वासाठी लढत होती त्याच हिंदुत्ववादी लढणाऱ्या शिवसेनेनी त्यांची तलवार म्यानात टाकली. हे लोकांना पटलं नाही आणि म्हणूनच सेनेच्या सीट खऱ्या अर्थानं ह्या मागं अभिराजी फक्त 30 सेकंद शेवटची कमेंट 15 सेकंदात एवढंच सांगतो की सध्याची शिवसेना उभाटा जी आहे त्याने हिंदुत्व स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असतील तर फक्त त्यांनी काँग्रेसची सन्मान्य सावरकरांच्या बाबतीतली भूमिका बदलू शकतील का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, ज्या इकडे अवैध झोपड्या तोडायला परवा लोक गेली होती तेव्हा त्यांचे त्या भागातले आमदार वरुण सरदेसाई ते बांधकाम जे अवैध बांधकाम होतं जे पाडण्याकरता लोक गेली त्याला विरोध त्यांनी केला होता. तो का केला होता? आणि दुसरं, मतांकरता आणि सत्तेकरता आपण कुठल्या टोकाला गेलात राजकारणाकरता? तुमचं राजकारण तुम्हाला लखला. आणि सेकंडली ताई मी बोलतोय. ठीक आहे. माझा वेळ संपलाय. माझा विधानसभा निवडणुका झाल्या, निकाल आला, पण महापालिका निवडणुका तोंडावर असताना आता राज ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका राज ठाकरेंच्या पक्षाची पुढची दिशा ठरवणारी आहे का, आणि राज ठाकरे पुन्हा कमबॅक करतील का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पण बघूया प्रेक्षकांचं काय मत आहे, प्रेक्षक काय म्हणतायत. प्रेक्षकांना जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला की राज ठाकरे भाजपला आव्हान देत आहेत का, तर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे आजच्या भाषणाच्या नंतर 76% लोकांना वाटतंय होय, तर 24% लोकांना वाटतंय नाही. राज ठाकरेंनी जर भाजपला आव्हान दिलं तर विरोधकांची जी आज महाराष्ट्रातली मोठी स्पेस आहे ती स्पेस राज ठाकरेंसाठी खुली होऊ शकते. पण त्याच्यासाठी सातत्य भूमिकेतलं राहतं का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. पण आज या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत